हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी मनस्वी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। कालचा जो व्हिडिओ पाहिला त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा व्हिडिओ मी सोमवारचा आणि मंगळवारचा एकत्र केलेला आहे। तर हे आहे सोमवारचं रात्रीचं असं हलकं फुलकं जेवण। तर कोणाकोणाला असं थंडीच्या दिवसात असं गरमागरम खीर असेल आणि अलिवाची खीर ती पण थंडीच्या दिवसात खूप मस्त असं प्रत्येकाने थोडी तरी खावी अशी ही अलिवाची खीर आहे आणि आवर्जून खूप मस्त लागते। पण मी हे करेन की साखरेऐवजी ना गुळामध्येच करा, कारण गुळाची टेस्ट साखरेला येत नाही ह्या खीरमध्ये। तर ही खीर आहे ना ती मी पण परवाच्या दिवशीमध्ये सोमवारी साखरेमध्ये केली, पण माझ्याही मुलांना ती खीर नाही आवडली, कारण प्रत्येक वेळेला खातात ना ती गुळाची चव असते। ते ह्या वेळेला म्हटले चला आज संपले तर साखरेची करते, गुळाची नाही करत, कारण गुळ चिरायचं होतं, म्हटले नाही करत साखरेची करते। तर ती टेस्ट जी गुळाची टेस्ट आहे ना त्या अलिवाच्या खीरला इतकी अप्रतिम येते ना, ती साखरेने येत नाही। त्यामुळं कधीही गुळानेच करा। जरी हे दूध Stars frozen to the sky. The summer was alive, going to the
तर मुलांचं झालं होतं खाऊन आणि ऑलिव्ह पण झाले होते थंड. तर मी असं विचार केला, चला आता ऑलिव्हच्या खिरीला गूळ चिरलं नव्हतं म्हणून तर मी साखरेचा वापर केला. पण खरंच सांगते, साखरेपेक्षा गूळ वापरा, गुळाची टेस्ट खूप छान लागते. तर इथे मी साखर टाकली पण मुलांना नव्हतं आवडलं. मग मी नंतर पुन्हा त्याच्यात गूळ वापरला. साखर विरघळली पण ती टेस्ट नव्हती आली. मग ती पोरगी म्हटली की मम्मी हे असं काही करू नको, त्याच्यात गूळ अजून टाक. मग साखरेऐवजी गूळ टाकले ना, तेव्हा त्याला टेस्ट खूप छान आली. किती साखर टाकली असती ना तरी त्याची टेस्ट नसती आली. म्हणून मी नंतर पुन्हा त्याच्यात चिरून गूळ घातला. आणि हे सरचे पप्पा आले होते. मग आमचं जेवण वगैरे झालं. आणि हे सकाळी मंगळवारचं आहे. असं हळदीचं लेपन वगैरे, कारण मी घाईमध्ये आणि अर्धा काय झालं, रांगोळी जी मी काढली ना हाताने, त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही. माझ्या लक्षात नाही आलं चालू होता की नाही. त्यामुळं माझ्या ते ध्यानात आलंच नाही की हे खरंच चालू राहिलं की नाही. नंतर आत्ता मी ज्यावेळेला एडिटिंगला बसली ना, तेव्हा पाहिलं की व्हिडिओच झालं नाही. असं काही वेळेला होतं, माझ्या प्रत्येक वेळेला कोणाकडं होतं असं की आपण एखादं करायला गेलो आणि ते नाही झालं की काय करणार. पण काय करणार, आपणच करत असतो आणि आपल्याकडूनच नाही झालं तर द्यायचं सोडून, आता काय म्हणायचं, नेक्स्ट टाईम करू. तर हे असं असतं. आणि मंगळवार होता म्हणून मंगळवारचा हळदीचं लेपन, त्यामुळं थोड्याशा होत्या माझ्याकडे पिशवीमध्ये पाकळ्या. म्हटले मला ते छान वाटतात अशा दारावरती टाकल्यावरती, सुंदर दिसतात. एक एक जरी पडली असेल ना पाकळी तरी मस्त दिसते. फूल तर वाहतच आपण दरवाजाला, पण त्याचबरोबर सुंदर असा. आणि हे दरवाजाची ही आपली दाराची पूजा जी आपण सकाळची करून घेत होती. तर हे असं होतं, कारण मुलं पण उठली होती, त्यांचा ब्रश चालू होता. मग मी तेवढ्या वेळात देवाची पूजा वगैरे करून घेतली. डबा वगैरे झाला होता सोराचा, मग त्याच्यानंतर मी करते, कारण मला माहिती आहे माझ्या वेळेनुसार मुलं उठत असतात. हे कुंकवाचे टिपके वगैरे उठवले मी, असंच असतं. आता ती छोटीशी अशी साधीशी रांगोळी मी काढली, पण ती मी बोटांनी काढली होती, म्हणजे आपल्या हाताने सोडली होती. ती कशी सोडली म्हटले चला तुमच्याबरोबर ते शेअर करेल, तर नाही ते झालंच नाही. आणि हे मग मी हळदी कुंकू सोडलं, कारण रंगीत रांगोळी माझ्याकडे संपली होती. पण वाईट रांगोळी अशीच काढू नये म्हणतात, त्यामुळं मी हे आजची अशी आमची देवपूजा. तर देवपूजा अशी आवरली होती. दारावरती पण असं स्वस्तिक काढलं, मंगळवार होता आणि ही स्वामींची पूजा झाली ती. तर चला, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब.